मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स संपलं आणि दिल्ली पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे. कारण निकाल लागल्यापासून गेले 4 दिवस 29 नगरसेवक जे की शिवसेनेचे होते ते याच हॉटेल ताजलँड एंडमध्ये ठेवण्यात आले होते. यासाठी हा शब्दप्रयोग वापरतीये कारण त्यांना सगळ्यांना इथं बोलवण्यात आलेलं होतं आणि तब्बल 4 दिवस त्यांना इथं ठेवण्यात आलेलं होतं. त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही कुठेही जायचं नाही. आता मात्र त्यांना त्यांच्या घरी जाण्याची मुभा देण्यात आलेली आहे. म्हणजे सगळेच नगरसेवक जे गेले 4 दिवस या ठिकाणी होते त्यांना आता मुभा देऊन या ठिकाणून त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सोबतच त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला गटनोंदणी करायची असेल किंवा पुढच्या काही तुम्हाला सूचना करायच्या असतील त्यावेळेला तुम्हाला फोन येतील आणि त्यानुसार तुम्ही कारवाई करायची आहे. दरम्यानच्या काळात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे सगळे ओरिजिनल कागदपत्र जे आहे ते पक्षाच्या प्रमुखांकडे किंवा पक्षातल्या महत्त्वाच्या व्यक्तींकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. जे गटनोंदणीसाठी आवश्यक आहे असे सगळे कागदपत्र हे पक्षाकडे सुपूर्द करावे लागलेले आहेत त्यांना आणि त्यामुळं आता पळून जाण्याची शक्यता तशी म्हटली तर फारच कमी आहे. कारण त्यांचे खरे ओरिजिनल कागदपत्र हे आता पक्षाकडे ठेवण्यात आले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजच खरं तर असं म्हटलं जात होतं की माजी खासदार राहुल शेवाळे आणि त्याचबरोबर भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष अमित साटम हे या ठिकाणी येतील आणि नगरसेवकांना घेऊन जातील. भाजपचे आणि शिवसेनेचे अशा दोन्ही नगरसेवकांची गटनोंदणी कोकण भवन इथं केली जाईल. परंतु आजच्याच दिवशी भाजपच्या जे अध्यक्ष आहे केंद्रीय अध्यक्ष त्यांची नेमणूक होणार आहे आणि त्यासाठी म्हणून अमित साटम असो किंवा इतर भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते सगळेच्या सगळे दिल्लीला गेलेले आहेत. अशातच राहुल शेवाळे सुद्धा दिल्लीत गेलेले आहेत. त्यामुळं आता मुंबईच्या महापौरांचा निर्णय हा दिल्लीत होणार असं कळतंय. म्हणूनच मी असं म्हणाले की मुंबईतल्या हॉटेल पॉलिटिक्स संपलं आणि दिल्लीतलं पॉलिटिक्स सुरू झालं. कारण असं कळत आहे की राहुल शेवाळे हे तिथे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात बरोबर चर्चा करतील आणि मुंबईचा महापौर कोण होईल हे त्यानुसार ठरवलं जाईल. कारण आपण जर बघितलं तर गेले 4 दिवस जरी चर्चा वेगवेगळ्या असल्या शिवसेनेचे एक नेते किंवा एकनाथ शिंदे स्वतः सुद्धा असं म्हणत होते की युबीटीचे काही लोक जे आहेत ते त्यांच्या संपर्कात आहे, काही लोक गायब झालेली आहेत. परंतु युबीटीनं मात्र कुठेही आपले नगरसेवक हे कुठल्या हॉटेलमध्ये ठेवलेले नव्हते आणि त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं असं म्हणणं होतं की आमचे वाघ जे आहे ते आम्ही जंगलामध्ये खुले सोडलेले आहेत. ज्यांना वाघ पळवण्याची भीती आहे त्यांनी मात्र ते हॉटेलमध्ये बंद करून ठेवलेले आहे. आज मात्र एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार हे सगळे नगरसेवक त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यात मज्जाव करण्यात आल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळं आता मुंबईचा महापौर कोण होणार हे दिल्ली ठरवणार आहे. दिल्लीचं भाजपचं नेतृत्व ठरवणार आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कुठलाही पेच प्रसंग निर्माण होतो आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे धाव घेतात आणि म्हणूनच मनसेच्या वतीनं त्यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी टीका टिप्पणी केलेली आहे. महाराष्ट्राचा मुंबईचा महापौर मराठी असावा हे सगळ्यांनाच जरी मान्य असलं तरीही त्याचा निर्णय मात्र दिल्लीत होतोय हे अत्यंत दुर्दैवी आहे असं त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर एक नवीनच विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे की मराठी मुंबईचा महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीचा महापौर कोण असेल याचा निर्णय सुद्धा दिल्लीत घ्यावा लागतो. स्वतःला मराठमोळा म्हणवणारा पक्ष शिवसेना हा मुंबईचा महापौर सुद्धा ठरवण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागतं अशी टीका आता इतर विरोधकांकडनं केली जाते आहे. अमित ठाकरेंनी याच हॉटेल पॉलिटिक्सवर टीका करताना हे अत्यंत दुर्दैवी राजकारण आहे, पळवापळवीचं राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे अशी सुद्धा टीका केलेली होती. आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर एकूणच या हॉटेल पॉलिटिक्सवर सर्व स्तरातून टीका होताना बघायला मिळालेली आहे. ज्या पद्धतीनं नवीन नगरसेवक निवडून आले त्यांनी जनतेचे आभार मानायचे सोडून जनतेमध्ये जाऊन दिलेल्या मतदानाबद्दल दिलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करायचे सोडून त्यांना सगळ्यांना या हॉटेलमध्ये लपवून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं आनंदाने
गायब झालेले हे सगळे नगरसेवक, अशा पद्धतीचं एक खोचक पोस्ट अमित ठाकरे यांच्या वतीनं सुद्धा करण्यात आलेली आहे. एकूण जर बघितलं तर या हॉटेल पॉलिटिक्सचा आजच्या दिवशी तात्पुरता का असेना पण अंत झालेला आहे, कारण आता मुंबईचा महापौर थेट दिल्लीत ठरणार आहे.